अजित पवार अज्ञातस्थळी गेल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि याच वेळी अजित पवार रुसले नव्हते, तर ते थेट राजकीय रणनीती आखत होते आणि तीही थेट पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर. पुणे भाजपने मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू केलं होतं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नगरसेवकही भाजपमध्ये जात असल्याचं चित्र तयार झालं होतं. त्यामुळे भाजपसमोर मोठा विरोधक उभा राहणार असं वातावरण निर्माण झालं होतं. पण यालाच छेद देत अजित पवारांनी थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी केली आणि जागा वाटपाचं गणित जुळवलं. मग सुरू झाला पक्षप्रवेशांचा धडाका. 29 आणि 30 डिसेंबरला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना अवघ्या 12 तासात अजित पवारांनी तब्बल 9 नेत्यांचे प्रवेश करून घेतले. इतकंच नाही तर त्याआधीही असंख्य कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीचं उपरणं अंगावर घेतलं. हा पक्षप्रवेशाचा झपाटा इतका जबरदस्त होता की अजित पवार अज्ञातस्थळी गेल्याच्या चर्चा आणि बातम्या पसरत होत्या. प्रत्यक्षात अजित पवार पुण्यात भाजपची गणितं बिघडवत होते. 28 डिसेंबरलाही राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणावर प्रवेश झाले. 29 डिसेंबरला तर इच्छुकांना गुप्तपणे एबी फॉर्म देण्यात आले. तरीही काहींची कोंडी झाली आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा रस्ता धरला. यात सर्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे धनंजय जाधव. 2012 साली नवी पेठ पर्वती भागातून धनंजय जाधव नगरसेवक झाले. 2017ला आरक्षणामुळे संधी हुकली, पण यंदा प्रभाग क्रमांक 27मधून त्यांनी जोरदार तयारी केली. मात्र भाजपकडून पुणे शहर अध्यक्ष धीरज धाटे आणि अमर आवळे यांना तिकीट मिळालं. आपला पत्ता कट होताच धनंजय जाधव आणि राष्ट्रवादीत दाखल झाले. आंबेरोडा कॉलनीतील तिकीट गेल्यामुळे जाधव यांच्या पाठीमागे भाजपमधील काही स्थानिक नेत्यांचं बळ उभं राहू शकतं. सोबतच मुस्लिम मतांची बेरीज आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला होऊ शकते. पण भाजपच्या ताकदीसमोर ती पुरेशी ठरेल का, हा मोठा प्रश्न आहे. कारण याच भागातून मनसेचे लांडगे यांचाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 27मध्ये अजित पवार पूर्ण पॅनल उभा करण्याच्या तयारीत आहेत. प्रभाग 27 लगत असलेल्या प्रभाग क्रमांक 28 जनता वसाहत खुर्दमधून भाजपचे शंकर पवार यांना तिकीट नाकारण्यात आलं आणि त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे या प्रभागात राष्ट्रवादी रेसमध्ये आली आहे. कोथरूड भागातील भाजप नेते मधुकर मुसळे यांनीही कमळ सोडून घड्याळ हाती घेतलं. तर याच भागातून भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश डोळे राष्ट्रवादीत दाखल झाले. शरद पवार गटातील निलेश निकम यांचाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यामुळे शिवाजीनगर भागात अजित पवारांची ताकद ही लक्षणीय वाढताना दिसते. मागील निवडणुकीत भाजपचे 10 नगरसेवक निवडून आले होते. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या माध्यमातून भाजपची पकड ही मजबूत असतानाच अजित पवारांनी काँग्रेसला मोठा धक्का देत बहिरट यांना पक्षात घेतलं. विधानसभा निवडणुकीत बहिरट यांना शिरोळे यांच्या विरोधात 47,000 मतं घेतली होती. याच भागातून शिवसेनेचे नेते मांजळकर आणि आनंद मांजरेकर यांनाही राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. त्यामुळे कधीकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या भागावर अजित पवार पुन्हा लक्ष केंद्रित करत असल्याचं चित्र आहे. पक्षप्रवेशाचा हा धडाका इथेच थांबला नाही, तर शरद पवार गटातील स्वप्नील दुधाणे यांनीही अजित पवारांनी दिला प्रभाग क्रमांक 30 इंगळे होम कॉलनीतील निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. अजित पवारांनी उमेदवारी यादी जाहीर न करता गुप्तपणे एबी फॉर्म देण्याची पद्धत अवलंबली आहे. जयश्री मारणे 2012 साली मनसेच्या तिकिटावर नगरसेवक झाले होते. 2017मध्ये त्यांचा पराभव झाला. काही दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि आता त्यांना एबी फॉर्म मिळाल्याची चर्चा आहे. या प्रभागात भाजपचं वर्चस्व असतानाही अजित पवारांनी गजानन मारणे यांच्या घरातच उमेदवारी दिल्याने उलट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे अंधेकर यांच्या कुटुंबाला उमेदवारी न मिळाल्याने अजित पवारांवर टीका सुरू आहे. मारणे, अंधेकर ही नावं उमेदवारी यादीत आल्याने भाजपला अजित पवारांविरोधात नरेटिव्ह तयार करणं हे सोपं जाणार आहे. अवघ्या 12 तासात 9हून अधिक नेत्यांना प्रवेश देत अजित पवारांनी भाजपला धक्का दिल्याची चर्चा असली तरी हे सर्व पर्वती आणि शिवाजीनगर या 2च विधानसभा मतदारसंघापुरते मर्यादित आहेत, जिथे भाजपची ताकद अजूनही मोठी आहे. त्यामुळे अजित पवारांनी घातलेला हा राजकीय डाव राष्ट्रवादीला रेसमध्ये आणेल का, की काँग्रेस, ठाकरे गट आणि स्वतंत्र लढणारी शिंदेंची शिवसेना मिळून राष्ट्रवादीचं गणित बिघडवतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? अजित पवारांचा हा पक्षप्रवेशांचा धडाका भाजपला पुण्यात रोखायला पुरेसा ठरेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अतिशय माहितीपूर्ण राजकीय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.